नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. विजन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारने आपल्या 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताय. राज्य सरकार आपल्या 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताय आणि या 2 वर्षांमध्ये राज्य सरकारने जी कामं केली आहेत किंवा ज्या योजना अंमलात आणण्याचं ठरवलंय, ज्याचा शुभारंभ केलाय, या योजनांचा भविष्यकाळ कसा असेल, या भविष्यकाळासाठी किती महत्त्वाच्या योजना आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. मी त्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत विकासक दीपक मेजारी. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत निर्माते दिग्दर्शक सुभाष घई. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत अनिकेत लोहिया, सेक्रेटरी मानवलोक संस्था, जी जलसंधारणाची महत्त्वाची कामं महाराष्ट्रामध्ये करते. आणि आपल्यासोबत आहेत ॲड कन्सल्टंट आणि आर्ट डिरेक्टर मिलिंद नाबर. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या चर्चेमध्ये. सुरुवातीला मी दीपक मेजारींकडे जाणार आहे, कारण सरकारने स्मार्ट सिटी, स्मार्ट खेडी यासारखी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे आणि त्याचा शुभारंभ सुद्धा काही ठिकाणी झाला आहे. मेजारी सर, आपण बघितलं तर स्मार्ट खेडी असेल किंवा स्मार्ट सिटी असेल, किती महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि भविष्यामध्ये याचे कसे परिणाम किंवा सकारात्मक परिणाम आपण म्हणूया महाराष्ट्राला दिसणार आहेत? नमस्कार. स्मार्ट सिटीचा खूप गोष्ट सर्व ऐकतात आहेत आणि आम्ही डेव्हलपर्स म्हणून, बिल्डर्स म्हणून आम्हाला खरोखर आनंद आहे का गेल्या 2 वर्षांमध्ये सध्याच्या सरकारने एक फास्ट ट्रॅकमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. लोकांना खूप प्रश्न आहे स्मार्ट सिटी म्हणजे काय. अगदी सोपं आहे. जसं जुन्या वेळेला टाईपरायटर होतं. टाईपरायटरच्या वेळेला तुम्ही टाईप करावं लागायचं, कुठचाही शब्द घेतल्यावर टाईप करावं लागायचं आणि तो शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळायचा नाही तो शब्द कुठचा आहे. पण स्मार्ट सिटी हा जो झालेला आहे, हा कॉम्प्युटराईज झालेला आहे. तुमचे 2च कळते. अँड दॅट इज वॉट गव्हर्मेंट इज डुईंग. वी आर व्हेरी हॅपी का ह्या स्मार्ट योजनेमुळे 7/12पासून तुमच्या ॲग्रीमेंटच्या रजिस्ट्रेशनपर्यंत सर्व तुमच्या फिंगर टिपवर अवेलेबल झालेलं आहे. आणि हे करत असताना जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चाललेलं आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे सर्व खेडीपाडी जवळ आलेली आहे आणि त्यामुळे लोकांना जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना जी घरं अवेलेबल झालेली आहेत, जसे प्रधानमंत्री आवास योजना आहे, ह्याच्याकडून जे गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या स्कीम्स केलेल्या आहेत, त्यामुळे ज्यांना गरज आहे, ज्यांना घर अवेलेबल आहे, ह्यांना घर आज उपलब्ध झालेलं आहे आणि ते उपलब्ध इझिली होईल. आणि ते होत असताना त्याला जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर इझिली अवेलेबल होणार आहे. पहिला असं असायचं की कुठचीही गोष्ट रस्ता विचारायचा तुम्हाला विचारावं लागायचं, पण ही स्मार्ट सिटीची योजना टोटली जर सक्सेसफुल झाली तर तुम्हाला कुणाला विचारावं लागणार नाही, त्या इझिली तुम्हाला अवेलेबल होणार आहे. दॅट इज वॉट स्मार्ट सिटी इज. खरं आहे. स्मार्ट सिटीमध्ये उद्योग वाढतील, रोजगार वाढू शकेल 100%. स्मार्ट सिटीचं जेवढं मी स्वतः ठाणा, डोंबिवली, कल्याण इकडे काम करतो, मुंबईच्या शेजारी आहे, पण स्मार्ट सिटी आमच्या बाजूला तिकडे डेव्हलपमेंट आता ज्या जोरात चाललेलं आहे त्यामुळे तिकडच्या लोकांना मुंबईत यायची गरज लागणार नाही. त्यामुळे तिकडच्या लोकांना, तिकडच्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये, पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये एवढी सुखसुविधा वाढतील का त्यांना असं मुंबईकडे धावत यायची गरज लागणार नाही. त्यांना त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकेल. अनिकेत, आपण बघतोय की तुम्ही गेली 2 वर्ष जलयुक्त शिवार असेल, जलसंधारणाची कामं करता आहात. या सगळ्यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा आहे आणि भविष्यामध्ये जलसंधारणामुळे, जलयुक्त शिवारमुळे नेमकं चित्र कसं असेल? ह्या 2 वर्षात खरं म्हणजे लोकांनी खूप मोठा सहभाग ह्यामध्ये नोंदवला ह्या योजनेमध्ये. गेली 3-4 वर्ष आपल्या भागात दुष्काळ आहे. स्पेशली मराठवाड्यामधल्या ज्या 6-7 जिल्ह्यांमध्ये तर अति त्रास आहे. यामध्ये लोकांनी स्वतः आर्थिक स्वरूपात सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या योजनांमध्ये दिलेलं आहे. काही ठिकाणी त्यांनी श्रमदान पण केलेलं आहे. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की श्रमदान करणं, ते जे श्रमाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यासाठी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत. स्पेशली मी बघतोय की माझी जी आकडेवारी माझ्याकडे जी आलेली त्यामध्ये जवळपास 500 कोटी रुपये हे लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि जवळपास 11 ते 11,500 ठिकाणी काम होतं आहे. आणि त्यामध्ये नद्यांचं पुनरुज्जीवन असेल, कंपार्टमेंट बंडिंग असेल, की ह्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या वॉटरशेडच्या ज्या वॉटर ट्रीटमेंट्स आहेत, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स हे चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि इट्स अ गुड थिंग. आपण जाऊयात मिलिंद नाबर यांच्याकडे. मिलिंद नाबर, आपण बघितलं तर सरकार खूप महत्त्वाकांक्षी योजना हाती घेत आहे.
आणि या योजनांमधून भविष्यामध्ये कसं चित्र निर्माण होईल हे आत्ताच आपल्या दोन पाहुण्यांनी सांगितलं. पण सरकार जी कामं करत आहे त्याची जाहिरात करणं किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि आज जी सोशल मीडिया आपण बघतो त्याचा वापर वाढला आहे, तर त्याचं किती महत्त्व आहे या सगळ्यामध्ये? खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेच लोक जाहिरात हा शब्द ऐकल्यावर त्यांना काहीतरी एक निगेटिव्ह वाटतं की आपण काहीतरी सेल करायला बघतोय, आपण काहीतरी उगाच खोटं बोलतोय. पण माझं असं मत आहे की जे गेले 2 वर्षात ह्या सरकारने ज्या ॲक्च्युली गोष्टी केलेल्या आहेत, जसं अनिकेतनी सांगितलं, जसं लोधियाबांनी सांगितलं, स्मार्ट सिटीज, दुष्काळासारखा मुद्दा जो इतका चांगल्या पद्धतीने हँडल केलेला आहे, जिथे 2,500 ते 3,000 गावं वॉटर कन्झर्वेशन आणि सगळं त्यांना सेल्फ सफिशियंट करायला बघतायत. हे सगळे मुद्दे किंवा मेक इन इंडियासारखा मुद्दा ज्याच्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, ज्याच्यामुळे रोजगारी हा एक खूप मोठा विषय होता, तो पण सॉर्ट आउट होतो आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत आणि ह्या फॅक्ट्स सगळ्या लोकांपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे जाहिरात म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ह्या गोष्टी सगळ्या कम्युनिकेट करणं. ओके, कुठचंही माध्यम वापरा, तुम्ही जाहिरात माध्यम वापरा, तुम्ही फिल्म माध्यम वापरा, तुम्ही सोशल मीडिया वापरा. जो सोशल मीडिया आज इट्स वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट वेपन. जिथे इंडिया यंग होत चाललं आहे, जिथे इवन 7 ते 10 वर्षाची मुलं स्मार्टफोन घेऊन फिरतायत. ओके, तर ह्या सगळ्या पिढीला आपल्याला ही इन्फॉर्मेशन देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट ह्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट होते की जेव्हा तुम्ही प्रत्येक माणसाला ह्याच्यात इन्व्हॉल्व करता, त्यामुळे एक पॉझिटिव्ह वेव पण क्रिएट होते. बरोबर, जी महाराष्ट्रात अतिशय इम्पॉर्टंट आहे, एक पॉझिटिव्ह वेव क्रिएट करणं. ओके, त्यामुळे इवन 10 वर्षाचा मुलगा जो शाळेत जातो त्याला पण कळू शकतं, जो गावातला माणूस आहे तो पण जो टी व्ही समोर बसलेला असतो, जो स्मार्टफोन वापरतो त्याला पण कळतं. त्यामुळे हे सगळे मुद्दे हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसापर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं आहे. अनिकेत, जसं आता आपण बघितलं जाहिरातीचं महत्त्व आहेच, पण यावर्षी पाऊस खूप चांगला झाला आहे आणि जलयुक्तची कामं पण खूप चांगली झाली आहेत. तर यावर्षी झालेला पाऊस हे भविष्यातलं चित्र दाखवणार आहे, नांदी म्हणू शकतो आपण याला? अगदी नक्की. कारण या पावसाने म्हणजे अगदी शेवटच्या इनिंगमध्ये खूप चांगला पाऊस पडला आणि त्यामुळं जे काही जलयुक्तची कामं झालेली होती महाराष्ट्रामध्ये, सरकारने खूप तिथं परिश्रम घेतले होते. अनेक आमच्यासारख्या NGOजनी पण खूप मोठं काम केलं होतं. गाव पातळीवर अगदी इंडिव्हिज्युअल लेवलवर पण लोकांनी काम केलं होतं आणि एक अशी भीती वाटत होती की हा पाऊस नाही झाला तर हे काम दिसणार नाही. पण आता पाऊस झाल्यामुळे हे दृश्य स्वरूपात दिसायला लागले. म्हणजे हा पाऊस झाल्यामुळे तिथलं जे वॉटर टेबल जे एकदम 4-4 मीटरनी खाली गेलेलं होतं ते आज वॉटर टेबल वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला उपयोग आता करून घेता येईल. खरं म्हणजे सरकारने थोडंसं हे पण करायला पाहिजे की ॲडव्हर्टायझिंग हा भाग खरं महत्त्वाचा आहे. आता प्रत्येक गोष्टीत म्हणजे NGOमध्ये सुद्धा आम्ही केलेल्या कामांना लोकांपर्यंत नेण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर आम्ही करायला लागलो. तसं सरकारने सुद्धा हे जी चांगली कामं आहेत ती लोकांपर्यंत नेण्यासाठी ह्या माध्यमांचा वापर केला पाहिजे. खरं आहे. खरं तर सरकारने हाती घेतलेले उपक्रम जे आहेत किंवा ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यांचं महत्त्व आत्ता आपल्याला पटायला लागलं आहे आणि या भविष्यामध्ये, येणाऱ्या भविष्यामध्ये याचं महत्त्व जास्त आपल्याला पटणार आहे. नेमकं बॉलिवूडमध्ये सरकारने बॉलिवूडसाठी नेमकं काय केलं आहे आणि त्या संदर्भात नेमक्या सरकारने उचललेल्या पावलांचा भविष्यात आपल्याला कसा सकारात्मक परिणाम दिसणार आहे, सुभाष गैनकडनं आपण जाणून घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. विजन महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. युती सरकारने आपण म्हणूयात गेली 2 वर्ष जी कामं केली आहेत त्या कामांचं भविष्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल याविषयी आपण चर्चा करतोय. आपण बघितलं स्मार्ट सिटी असेल, शेती असेल किंवा या सगळ्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, यासाठी सरकारनं जाहिरात कशी करावी या संदर्भात मान्यवर आपल्याशी बोलतायत. बॉलिवूडसाठी नेमकं सरकारने काय केलंय आणि सरकारची ही पावलं भविष्यामध्ये नेमकं बॉलिवूडसाठी काय देऊन जाणार आहेत याविषयी आपण चर्चा करूयात. सुभाष घई आपल्यासोबत आहेत. सुभाष जी, सरकार ने अभी तक बॉलीवुड के लिए पिछले 2 साल में जो कदम उठाया है या जो योजनाएं रखी है बॉलीवुड के लिए, उससे भविष्य में क्या चित्र आपको दिख रहा है और इसका कितना फायदा बॉलीवुड को हो सकता है? सबसे पहले तो मैं आपसे ये कहूँगा कि इसको बॉलीवुड ना कहें
और इसको हिंदी और मराठी सिनेमा कहेंगे तो अच्छा है, क्योंकि नेशनल सिनेमा भी हमारे बॉम्बे से, महाराष्ट्र से शुरू होता है, दादा साहब फाल्के से शुरू होता है, और मराठी सिनेमा भी होता है। तो बॉलीवुड एक बड़ी नकलची नाम है, वो ना कह कर तो हम ये कहेंगे कि जो 2 साल सरकार ने हिंदी सिनेमा की तरफ और मराठी सिनेमा की तरफ देखा है, ये एक दृष्टिकोण होता है। जब भी सरकार आती है उसका एक अपना दृष्टिकोण बनता है, वो पॉजिटिव होता है या नेगेटिव होता है। लेकिन हम ये महसूस कर रहे हैं फिल्म इंडस्ट्री की तरफ से, हिंदी सिनेमा की तरफ से, मराठी सिनेमा की तरफ से, आप देख सकते हैं कि एक बहुत पॉजिटिव एनर्जीज़ हैं सरकार में, उनके प्रयत्न में, उनकी अप्रोच में। उन्हें जो जैसा हमको देखते हैं कि ये एक आर्टिस्ट कम्युनिटी है, ये कल्चरल कम्युनिटी है, ये हमारे देश के एम्बेसडर हैं, ये हमारे देश की भाषा को, हमारे कल्चर को पूरी दुनिया को दिखाते हैं। तो एक सम्मान जो मिलता है जब सरकार की तरफ से, तो आपको प्रोत्साहन मिलता है। जब सम्मान नहीं मिलता है तो आप प्रोत्साहित हो जाते हैं। तो मैं ये 2 साल में जो ज़्यादातर देखता हूँ, क्योंकि तरक्की 2 साल में कितनी हो सकती है, क्योंकि फिल्म इंडस्ट्री तो हमारी 100 साल की है, लेकिन 2 साल में जो पॉजिटिव एनर्जी सरकार ने दिखाई है, अप्रोच दिखाई है, दृष्टिकोण दिखाया है, उससे आज हम सब लोग काफ़ी नई नई स्कीम्स बनाने के लिए प्रोत्साहित हुए हैं। अभी आप मेरा अगर देख लीजिए तो मेरा विस्लिंग वुड्स है, जो यूनिवर्सिटी है, एक अपनी तरह से एक इंस्टीट्यूट है, जिसमें कि हम लोग मीडिया स्टडीज़, फिल्म स्टडीज़ के लिए आने वाले बच्चों को उस तरह से तैयार करते हैं ताकि वो इस तरह की फिल्में बनाएं, कंटेंट बनाएं, जो कि विदेशों में जाके हमारे कल्चर के लिए एक रिप्रेजेंटेटिव बने, ऑस्कर में जीतें या दूसरी जगह जीतें या ना जीतें, लेकिन वो हम दूसरों को हमारी कथाएँ सुनाने में माहिर हों, विद इन न्यू टेक्नोलॉजी, विद इन न्यू अप्रोच, विद इन न्यू सोशल मीडिया, विद इन करंट मीडिया। सो हम उनको अपने कल्चरल, एंशिएंट कल्चर के बारे में बताते हैं और न्यू टेक्नोलॉजी के बारे में बताते हैं। तो मैं ये कहूँगा कि जो प्रस्ताव है मेरा आज की सरकार को, ये है कि तीन भाग में उनका दृष्टिकोण और होना चाहिए। हमारे महाराष्ट्र में ड्रामा थिएटर की बहुत कमी है। ड्रामा थिएटर्स होने चाहिए जिससे हमारे बच्चे जो एक्टर नहीं भी बनना चाहते हैं, लेकिन जब ड्रामा में पार्ट लेते हैं तो आपका एक मानवीय विकास होता है, एक मानसिकता का विकास होता है। तो इसके लिए ड्रामा थिएटर्स के लिए इंफ्रास्ट्रक्चर, जो प्रेजेंट बिल्डिंग्स हैं या ओल्ड बिल्डिंग्स हैं, इंस्टीट्यूट की बिल्डिंग्स हैं जो सरकार के पास, उसमें इन्वेस्टर्स को फैसिलिटेट करें, उनको टैक्स हॉलिडे दें कि जो ड्रामा थिएटर्स खोलेगा हम उनके साथ हैं जी। और दूसरा ये जो मैं कहता हूँ कि उसको ये है कि जो छोटे छोटे कॉलोनीज़ हैं, मोहल्ले हैं, गांव हैं, उनमें थोड़े से बच्चों के लिए कल्चरल हब होने चाहिए। उनके बच्चों के लिए उनके संगीत, नाटक, पोइट्री, किताबें जो कल्चरल हैं, जो सॉफ्टवेयर अगर हम चाहते हैं, हम समझते हैं कि हमारे देश में सॉफ्ट पावर की कमी है, हार्डवेयर तो है ही हमारे पास, तो सॉफ्ट पावर की कमी से अभी हमको शुरुआत करनी पड़ेगी। 2 साल की हैं और 3 साल के बाद हमको वो करना पड़ेगा कि हर गांव में, हर मोहल्ले में, हर कॉलोनी में एक ऐसा स्कीम बनाई जाए जहाँ कि उधर के लोग, उनके बच्चे ही एक अपने कल्चरल प्रोग्राम को एक अच्छे तरीके से, साइंटिफिक तरीके से उसकी एजुकेशन हो। तीसरी बात जो मैं कहना चाहता हूँ, ये कहना चाहता हूँ कि जो मीडिया स्टडीज़ हैं, जो मीडिया, जैसे हमारे पास डिस्ट्रीब्यूशन है, हमारे पास एग्जीबिशन है, पर जो कंटेंट बनाने वाले आर्टिस्ट नहीं हैं, राइटर्स नहीं हैं, जो कंटेंट क्रिएटर हैं, वो क्रिएट करने के लिए हमको मीडिया स्टडीज़ जो है 5th स्टैंडर्ड से शुरू होती है। कम से कम हम 8th स्टैंडर्ड से तो शुरू कर सकते हैं। बिल्कुल। तो जो आने वाली जनरेशन होगी, हमारा तो जो हो चुका है वो आपके सामने है, आधे समझदार हैं, आधे नहीं हैं, हम लोग आधे हैं सब लोग, लेट अस एक्सेप्ट दैट। तो आने वाली जनरेशन के जो वर्ल्ड कंपटीशन करने वाली है, उसके रूट्स बीज अभी से ही हमको बड़े स्ट्रॉन्ग करने पड़ेंगे। बिल्कुल। तो ये तीनों चीज़ें अगर सरकार इसकी तरफ ध्यान दे, तो जो इस वक्त उनका एनर्जी लेवल है, वो कुछ करना चाहते हैं, तो मैं आई एम श्योर कि ये सरकार कर सकती है जी, क्योंकि ये दृढ़ता ला सकती है। और इस तरह से हमारी फिल्मों में इम्प्रूवमेंट होगी, टेलीविज़न में इम्प्रूवमेंट होगी, कंटेंट में इम्प्रूवमेंट होगी, और महाराष्ट्र जो है एक बहुत ही प्राइम कैपिटल ऑफ सॉफ्टवेयर प्रोडक्शन एंड कंटेंट क्रिएटर बन सकता है जी। बिल्कुल, ये मैं समझता हूँ। ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे। इतरही काही मुद्द्यांवर आपण चर्चा करूयात, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। आपण पाहताय व्हिजन महाराष्ट्र। व्हिजन महाराष्ट्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की युती सरकारच्या या राज्य सरकारच्या 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय की नेमकी काय पावलं राज्य सरकार उचलते, त्याचा भविष्यात आपल्याला कसा सकारात्मक परिणाम दिसणार आहे। मेजर सर, जसं आता सुभाषजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की दृष्टिकोन महत्त्वाचा असतो,
जो सकारात्मक असतो. मागचं सरकार आणि या सरकार या दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला नेमका फरक काय जाणवतो? ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फरक मला जाणवतोय का आताच्या आलेल्या सरकाराने रेड टेपिझम काढून टाकलेलं आहे. त्यामुळे तुमची कामं सोपी झालेली आहेत. आणि माझं एक सरकारला विनंती आहे की व्हर्टिकल डेव्हलपमेंटपेक्षा हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंटकडे जर सरकारने लक्ष दिलं तर आपली स्मार्ट सिटीच्या ज्या संकल्पना आहे ज्या दूरवर पोचू शकतात. आपल्याकडे भरपूर एरिया आहे. बॉम्बेला जे कंजेशन आहे ते बंद होऊ शकते. लोक बाहेर जाऊन त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकेल. हे माझं सजेशन आहे. खूप सकारात्मक कामं चाललेली आहेत. खूप चांगली या पद्धतीने गव्हर्नमेंटचं वन सिंगल विंडो सिस्टम सुरू झालेलं आहे. आणि अशाच जर झाल्या तर मला वाटते लोकांना म्हणजे कॉमन माणसाला खरोखर त्याचा फायदा झालेला आहे. ठीक. अनिकेत? खरं म्हणजे स्टार्ट खूप चांगला झालेला आहे सरकारचा की ह्या 2 वर्षामध्ये त्यांनी जो फोकस म्हणजे विशेषतः जलयुक्त शिवारमध्ये जो फोकस त्यांनी ठेवलेला होता की दुष्काळाची पार्श्वभूमी होती आणि अतिशय सिरियसली त्यांनी हे काम हातात घेतलं. पूर्वीच्या सरकारांमध्ये पण ही कामं झाली. पण मी जसं मगाशी म्हणलं होतं की ह्याला एक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजून त्यांनी याकडे लक्ष दिलं. यामध्ये 2-3 गोष्टी खरं म्हणजे त्यांनी अजून करायला पाहिजेत की त्या अर्थाने हा जो कार्यक्रम आहे हा परिपूर्ण होईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं की ग्रामपातळीवर जी शिवार मोजणी असते म्हणजे ज्या पेरिफेरी आहेत ज्या बाउंड्रीज आहेत आपल्या त्या 60 वर्षापूर्वी फायनल झाल्या होत्या. त्या अजून झालेल्या नाहीत. तर त्या जर फायनल केल्या तर ह्या ज्या एरिया ट्रीटमेंट करण्यासाठी ते सोपं जाईल जेणेकरून जलसंधारणाची कामं ही अतिशय व्यवस्थित होतील. आणि दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे त्यामध्ये ह्या नद्यांचं किंवा ज्या तलावांचा गाळ काढण्याचं काम आत्ता चाललेलं आहे जे की अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून ग्राउंड वॉटर लेवल हे वाढणार आहे. तर याच्यावर झालेले जे एन्क्रोचमेंट्स आहेत हे ग्राम पातळीवर पण खूप मोठ्या प्रमाणावर. तर हे एन्क्रोचमेंट ह्या निमित्ताने काढून त्याच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या फायनल करायला पाहिजेत जेणेकरून सरकारला पुढच्या 3 वर्षामध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स मिळतील. खरं म्हणजे सामान्य माणसाला सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा नसतात. पण ह्या छोट्या छोट्या जर गोष्टी झाल्या एक शेतकरी म्हणून मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळं शेतकरी म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी सरकारने जर केल्या तर भविष्य हे सरकारचं नक्कीच चांगलं असेल. खरं आहे. सरकारचं भविष्य चांगलं तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं. मिलिंदजी तुम्ही काय सांगाल? मला जर जाहिराती ह्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर मी गेले एक 8-10 दिवस एक नवीन कॅम्पेन बघतोय जे सरकारने लॉन्च केलेलं आहे. अँड यू रिअली फील प्राऊड टू सी सच फॅक्ट्स विच आर कमिंग अप जे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक जाहिरातीमध्ये त्यांनी 8 ते 10 जे मुद्दे दिलेले आहेत ते प्रत्येक मुद्दा त्यांनी फॅक्ट्स आणि फिगर देऊन सपोर्ट केलेलं आहे. तो त्याच्या कुठच्याही जाहिरातीमध्ये असं जाणवत नाही की ते उगाचच काही ॲडव्हर्टाईज करतायत किंवा काही बोलतायत. त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे जो 2 वर्षात झालेला आहे जो आधीचं सरकार आणि या सरकारमध्ये जे प्रत्येक फॅक्ट जी त्यांनी करून दाखवलेली आहे त्याबद्दल बोलतायत विच इज क्वाईट कमांडेबल. आणि ॲज अ सिटीजन यू रिअली फील यू आर इन अ गुड हँड विच इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर मी. खरं. सुभाष जी? बिल्कुल मेरा भी यही कहना है कि जो फ़र्क मैं देखता हूँ इन 2 सालों में और पिछले समय में एक बहुत अजीब प्रश्न था हमारे सामने सबके सामने कि नेगेटिव एनर्जी उन्हीं के बीच में बहुत थी. यानी आपस में ही सरकार से लड़ती थी तो ऑफिसर भी कुछ काम नहीं कर पाते थे. हम जब भी जाते थे तो वो बिल्कुल असहनीय लगते थे कि जैसे उनके पास कोई है ही नहीं. अभी मैं जाता हूँ तो एक पॉजिटिव एनर्जीज हैं. झगड़े नहीं हैं उनके आपस में. जो गवर्नमेंट के ऑफिसर्स हैं वो बहुत पॉजिटिव हैं. दे वांट टू वर्क, दे वांट टू रियली वर्क जैसे कि करना चाहिए एक राष्ट्र को आगे लाने के लिए. कम समय के अंदर उनको बहुत काम करना है. तो जो नेगेटिव एनर्जीज एंड पॉजिटिव एनर्जीज जो बोलते हैं वो 2 साल में मैं देख रहा हूँ कि एक बहुत तेज़ी से पॉजिटिव एनर्जीज आई है. इसीलिए हम आज बैठे हैं और हम खुशी से काम कर रहे हैं. अपनी नई नई योजनाएं बना रहे हैं. अपने विजन को आगे ला रहे हैं. पहले तो विजन ख़त्म ही हो रहा था. जो भी विजन है वो विजन नहीं था. वो एक उसके पीछे कुछ पॉलिटिकल विजन चलते थे. एक उत्थान जो है एक प्रगति जो एक अपने प्रति लोगों के करनी है वो नहीं था उस पर. जी. आपण बघितलं तर सकारात्मक दृष्टिकोन जर सरकारचा असेल तर इतर कामं फार सोपी होतात हेच या चर्चेतनं आपल्याला लक्षात आलंय. पाहूयात आता या काळामध्ये सरकारची ही दमदार पावलं अशीच वेगाने पुढे पडतायत का. विजन महाराष्ट्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे आभार. विजन महाराष्ट्रामध्ये आज इथेच थांबतोय.
ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.